स्वच्छतेची व्यवस्था आम्ही आतापर्यंत केलेली आहे। त्यानंतर आता लवकरात लवकर आम्ही हा पण निर्णय घेत आहोत की शहापूरमध्ये एक एजन्सी तयार करून प्रायव्हेटायझेशन करून प्रायव्हेट एजन्सीकडून शहापुरात पूर्ण शहराची स्वच्छता कशी राहील याच्याकरता त्याची नेमणूक करण्यात येईल। त्याच्याकरता आम्ही निविदा मागवलेल्या आहेत। त्यानंतर ही झाली बांधकामाचा विषय। आणि ग्रामपंचायत आणि नगरपंचायत याच्यामध्ये असा फरक आहे की कोणतंही बांधकाम करत असताना आपल्याला त्याची टेक्निकल सँक्शन आणि कलेक्टरची परवानगी आवश्यक असते। आपण ग्रामपंचायतीसारखा इथे डायरेक्ट निर्णय घेऊ शकत नाही की आपल्याकडे निधी आलेला आहे आणि तो खर्च करा आणि काम करून टाका। अशी जर व्यवस्था असती तर शहापूरमधलं सर्व कामे या मागच्या 6 महिन्यापूर्वीच संपली असती। पण टेक्निकल सँक्शनचा विषय असल्यामुळे आणि सर्वाधिकार हे प्रशासनाला असल्यामुळे नगरसेवक फक्त आम्ही ठराव करू शकतो, पण त्याच्यावर कारवाई करणं आणि ते त्वरित त्याचं व्यवस्थापन करणं हे काम शासनाकडे आहे। तर ही आमची अडचण होते, कारण ग्रामपंचायत ही स्वायत्त संस्था आहे आणि नगरपंचायत ही महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येते। हा त्याच्यामध्ये फरक आहे। पण नागरिकांच्या ज्या समस्या असतील त्या वेळोवेळी आम्ही त्याच्यावरती चर्चा करून सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। दुसरं असं का सर्वात मोठी शहापूरमध्ये व्यवस्था म्हणजे अडचण जी आहे ती पाणी व्यवस्थेची। शहापूरमध्ये आज लोकसंख्या 35 ते 40 हजारापर्यंत आहे, परंतु नगरपंचायतच्या दप्तरीतील लोकसंख्या 12,000 आहे। त्याच्यामुळे पाणी योजनेवरती भार पडत आहे। म्हणून आम्ही आता त्याच्या अनेक वर्षापासून पाण्याची जो पंप आहे तो एकच पंप आणि तो जर नादुरुस्त झाला तर पाणी बंद होत होतं। त्याच्याकरता आम्ही तिथे स्टँड बाय पंप बसवलेला आहे। त्याच्यामुळे एक पंप जरी खराब झाला तर दुसऱ्या पंपाने आपण पाणी पुरवठा करू शकतो। तर अनेक वर्षाची ही समस्या आम्ही सोडवलेली आहे। त्याचबरोबर नवीन आता येत्या याच्यामध्ये खानशीत कातकरीवाडी गणेश योजना पाणी योजना नवीन पाईप पंप टाकणे, गंगा रोड जांभूळपाडा येथे पाईपलाईन विस्तारीकरण करणे, सापगाव येथे नवीन स्टँड पंप आम्ही बसवलेला आहे। गणेशवाडीची पाणी योजनेची विहीर दुरुस्ती करणार आहोत। पाणी टाकी ते गोणेनगर गवळीपाडापर्यंत पाईपलाईन विस्तारीकरण करणार आहोत। पाण्याच्या टाकीच्या शिड्या नवीन करणार आहोत। ही सर्व कामे ही आम्ही पाणी पुरवठा फंडामध्ये करणार आहोत। शासनाच्या निधीतून नाही, पाणी पुरवठ्याचा जो आमचा फंड आहे आमच्याकडे त्याच्यातून करणार आहोत। आणि आमच्याकडे एकूण जमा आता पाणी पुरवठ्याचा खर्च हा 3,51,423 आहे आणि जमा आमच्याकडे होतात 3,75,000 रुपये। त्याच्यामुळे जो निधी आहे तो कमी आणि नवीन रेटनुसार आमच्याकडे 3,75,000 रुपये हे जमा होतात। आता अनेक लोकांच्या तक्रारी आल्या नगरपंचायतीला का तुम्ही पर सदनिका जी पाणीपट्टी लावलेली आहे त्याला काही लोकांनी विरोध केला। 50% लोकांनी ते पैसे भरले। त्याच्यावर आम्ही तातडीने बैठक घेऊन त्याच्यामध्ये बदल केलेला आहे। तर आमचे गटनेते आणि नगराध्यक्ष तुम्हाला त्याच्यात काय बदल केलेला आहे ते सांगतील। प्रश्न असा आहे की शहापूरमध्ये पाणी पुरवठा जो आहे हा करताना तालुक्यातून जी शहापूरमध्ये लोक येतात तर त्याचासुद्धा पाणी योजनेवरती भार पडतो। पण आपल्या शहापूरमध्ये हॉटेल आहे, कारण मेन मार्केट तर शहापूर आहे, तालुका शहापूर आहे। त्याच्यामुळे जो भार पडतो तर तिथं पाणी मोठ्या प्रमाणावर लागते। तर तो सुद्धा भार आपण सहन करू। लोक दिवसाला 40-50 हजार लोक ये जा करत असतात, तर तो सुद्धा भार पडतो पाणी योजनेवरती। तरीसुद्धा शहापूरमध्ये आपण 2 टाईम पाणी देतो। आणि अजूनही लोकांच्या काही समस्या असतील त्यांनी येऊन आमच्याकडे सांगाव्यात। आम्ही आमचे पाणी पुरवठा सभापती आहेत, नगरसेवक आहेत, ते तातडीने त्याच्यावर विचार करून त्या समस्या लोकांच्या सोडवतो। भविष्याची आता तुम्ही काय सांगाल, जो पाणीपट्टी जो दरवाढीबद्दल जो आता विषय त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आत्ताच माझे मित्र मिलिंद भोईर यांनी तुम्हाला पाणीच्या संदर्भात जी आपल्याला अडचण होती त्यांनी ती सांगितली। तर विषय असा आहे का आपल्या शहापूरमधली लोकसंख्या रेकॉर्डला आहे 12,000, पण इथे राहतात 30 ते 35 हजार लोक राहतात। त्याच्यामुळे त्या लोकांना तर पाणी आपल्याला द्यायचं आहे, त्याच्यामुळे आमचा त्याच्यावरती तो भार पडतो। तर त्याच्या संदर्भात आपण विषय असा मीटिंगमध्ये मागच्या घेतला होता आम्ही, बाबा प्रत्येक सदनिकाच्या मागे 80 रुपये आपण त्यांच्याकडनं घेणार। तर आम्ही म्हणजे सगळीकडे चौकशी पण केली। चेरपुली ग्रामपंचायत असो, गोठेघर असो, आसनगाव असो, या सगळ्या ग्रामपंचायती तसंच करत आहेत। त्या अनुषंगानेच आम्ही त्या सदनिकांच्या प्रत्येकी सदनिका धारकांकडनं 80 रुपये घेण्याचं ठरवलेलं होतं।
आता विषय असा आहे का आपल्याला पाणी योजनेसाठी जे काही खर्च येतो, पाणी योजना चालवण्यासाठी आपल्याकडे लाईट बिल आपल्याला भरायला लागतं, तिथले पगार कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला लागतात, त्या पाणी स्वच्छतेसाठी आपल्याला जे सामान आणायला लागतं त्यांचा विषय असेल, मोटर नवीन आणायचे असतील, मोटर जे काही दुरुस्त असेल, मेंटेनन्स खर्च असतो, या सगळ्यांचा खर्च आपल्याला 3 ते 3.25 लाख रुपये दर महिन्याला येतो. लाईट बिल जवळजवळ 4 ते 5 योजना आपल्या चालू आहेत. सापगावची योजना असेल, गायकवाडांची इथली एक असेल, सुरेजी अप्पांची इथली असेल, एक गणेशवाडीची योजना आहे. काही ठिकाणी आपण काय केलेले आहेत, विहिरींवरती पंप लावलेले आहेत, जेणेकरून तिथल्या लोकांना पाणी कमी जे येते त्यांना तिथल्या लोकांना आपण त्या कनेक्शनद्वारे पाणी देतो, म्हणजे त्यांची पाण्याची समस्या पण मिळते. ह्या सगळ्यांचा लाईट बिल आपल्याला जास्त येते. तर आमच्या मागच्या मीटिंगमध्ये जे आम्ही घेतलं होतं त्याच्यामुळे आता आम्ही सापगावचं इथलं जे केलं, दुरुस्त केलं, त्याच्यामध्ये आमचा आत्ताचा फरक 50 रुपये लाईट बिलचा कमी आलेला आहे. ते बोर्ड दुरुस्त नवीन केल्यामुळे तो आपल्याला तो आता फायदा झालेला आहे. नगरपंचायतला 50 रुपये आपलं बिल कमी आलेलं आहे. तर त्या अनुषंगाने जे आपण पाणीपट्टी आपण जुनी होती त्याच्यामध्ये आम्हाला 1.5 ते 2 लाख रुपये आम्हाला उत्पन्न मिळायचं. म्हणजे आपल्याला जनरल फंडामधनं दरवेळेस आम्हाला 1 ते 1.5 लाख रुपये कर्ज घ्यायला लागायचं. आणि त्या जनरल फंडातनं कर्ज घेतल्यामुळे जी आपल्याला जनरल फंडातनं लोकांची शहापूर नगरपंचायत हद्दीमध्ये जी विकासाची आपल्याला कामं करायला लागायची ती आपल्याला करता येत नव्हती. त्याच्यामुळे पैसे आपल्याला कमी पडत होते. त्याच्यामुळे आम्ही ते लोकांना हे करून सांगितलं का बाबा आम्हाला पाणी याच्यामध्ये आपल्याला कमी होते, तर आम्ही 20 रुपये वाढवलेली होती. तर आत्ता विषय असा झालेला आहे का जे कोणी अर्ज आले होते 40-42 लोकांचे सोसायटींचे अर्ज आले होते, हरकती आल्या होत्या, त्याच्या अनुषंगाने आम्ही 9 तारखेची आमची मीटिंग काल झाली. त्या मीटिंगमध्ये आम्ही लोकभावनेचा आदर करून, सध्या आपल्याला परवडत नाही आहे तरी पण आपण लोकभावनेचा आदर करून प्रत्येक सदनिकामागे आम्ही 20 रुपये कमी केलेले आहेत. जो 80 रुपये रेट होता तो आम्ही आता 60 रुपये केलेला आहे. पण आता कसं आहे, तो 2017 आणि 18साठी तो लागू होईल. आपण हे आता मागचं जे बजेट आहे ते आपण पाठवलेलं असल्यामुळे आपल्याला आत्ताच्या याच्यात करता येत नाही, पण 2017 म्हणजे एप्रिलपासून तो आपल्याला ते दर लागू करतोय आम्ही. तर दर याच्यामागे सदनिकामागे 80 रुपये जे होतं त्यातले 20 रुपये कमी करून आम्ही 60 रुपयावरती ते आणलेलं आहे. पण आपल्याला त्या पुढच्या भविष्यात जेव्हा आपण आता नवीन पाणी टाकी चालू करू, जेव्हा 10 लाख लिटरची आपण नवीन पाणी योजना घेतलेली, पाणी घेतली आणि तिथं फिल्टर प्लॅन सकट घेतलेली आहे, दुरुस्त करून आपण घेतो होते, तेव्हा आपल्याला भविष्यात मग ते पाणी पट्टे वाढवायचे असेल तेव्हा आपण निर्णय सगळ्यांच्या लोकांच्या हे करून आपण ते पुढच्या याच्यामध्ये घेणार. पण आत्ता सध्या आम्ही लोकांच्या एक कदर करून आपण 60 रुपयापर्यंत आपण ती केलेली आहे. आपण मॅडमांच्याकडे पुन्हा जाऊ. मॅडम, काय सांगाल तुम्ही आता नगरपंचायती जनतेला काय तुम्ही आव्हान, तुम्ही कोणत्या प्रेशरने वागत आहात का, तुमच्या कोणत्या पद्धतीने दबाव वगैरे काय सांगाल तुम्ही? दबाव वगैरे तसं काही नाही आहे. आम्ही काय सगळं विरोधी पक्षांना एकत्र घेऊन सगळं करत असतो. असं नाही का बाबा राष्ट्रवादीवाल्यांना BJPवाल्यांना, आणि जे ठराव होतात ते सर्वानुमते होतात. आता पाण्याचा जो ठराव झाला होता तो सर्वानुमते झाला होता, हॉलचा जो झाला होता तो सर्वानुमते झाला होता. आणि हॉल जेव्हा मी ताब्यात घ्यायचा तेव्हा मी पुण्यनगरीला जाहिरात दिली होती. 21 दिवस वाट बघितली, कोणाच्या हरकती जर आल्या तर ते मग आम्ही नाकारू, मग काय व्यवस्था करायची ती करू पर्यायी. पण त्याच्यात कोणाची हरकत आलेली नाही, त्यामुळं मला ते ऑफिस करणं भाग झालं. आज परिस्थिती अशी होते का मोठे मोठे ऑफिसर आल्यानंतर आम्हाला बसायला जागा नाही. मी बसल्यानंतर माझ्या नगरच्या कोणी जर अतिथी आले तर ते बाहेर जाऊन उभे राहतात. म्हणून ही मी व्यवस्था केली का ते एक ऑफिस पाहिजे. नगरपंचायत आणि ग्रामपंचायत त्याच्यात बराच बदल आहे. म्हणजे स्टेटसप्रमाणे जर वागायचं गेलं तर त्याच्यात बदल करावाच लागतं, माझं असं म्हणणं आहे. आणि पाण्याचं जे आहे ते पाण्याचं करणं भागच होतं. आता किती आदिवासी पाड्यांच्यावर योजना नाही आहेत, लोक पाण्याच्या वाचून येतात, त्या तरतूद आमच्या तेवढी तरतूद नसताना पण आम्ही हे करतोय. नफा फंड आम्हाला कमी आहे, आमची लोकसंख्या जास्त आहे, पण आम्हाला किती आता उत्पन्न किती आहे, 1.25 कोटीचं. 1.25 कोटीमध्ये त्याच्यातूनही लोक लवकर हे कर भरत नाही आहे. त्याच्यामुळं कर भरत नसल्यामुळं आम्हाला 50% आता त्या 500 नोटांच्यामुळं 50% कर आमचा वसूल झाला. पण त्याच्यामुळं बाकीची कामं आम्हाला लाखाची किंवा जी आम्हाला याच्या आतली कामं करायची लागतात ती होत नाही ना. सगळ्याच गोष्टीला TS होता 2 महिन्याचा गॅप होतो. म्हणून मी आता दलित वस्तीचे रस्ते किंवा हे 18 रस्त्यांनी गटारी जे टाकलेत ते संपूर्ण टाकलेले आहेत, पण ते व्हायला सगळं TS व्हायला त्याला 4 स्टेप होता वेळ लागतो. म्हणून माझं एक म्हणणं आहे का मी लोकांच्यासाठी या योजना केलेल्या आहेत. आणि सगळं आता पाण्याची जर 10 लाख लिटरची टाकी घेतली तर मी फिल्टरेशन प्लॅन्ट बसून स्वच्छ पाणी देऊ शकते. जनतेला असं नाही का बाबा गोठेघरला अर्धा तास येतो म्हणून मी पण 80 रुपये घ्यायचं ना अर्धा तास सोडायचा, तसं नाही. आमचं 2 टायमाचं रेग्युलर पाणी
काही ठिकाणी नाही पोचत, ठीक आहे, वस्ती वाढले म्हणून वाढते, पण त्याच्या पण मी उपाययोजना ठेवलेल्या आहेत. तर तिथं काय करावं लागेल, सगळी तांत्रिक मान्यता घ्यावी लागेल, असं करावं लागतं. 3 लाखाच्या पुढे गेलं की टेंडर करावं लागतं. पण लोकांना कसं आहे, आताच्या आता तुम्ही करा, आताच्या आता, तसं मी करू शकत नाही. ग्रामपंचायत, नगरपंचायत ज्या काही त्रुटी येते त्या सर्व नगरसेवकांनी सांगितलेत आणि पुढची जी येणारे जे दिवस त्या मात्र स्थितीमध्ये चांगल्या पद्धतीने नगरपंचायतकडनं कामे होणार. रस्ते, गटार, पाणी योजना मात्र प्रोसेडिंगला आहेत आणि त्या पद्धतीने ती कामे होणार आहेत. धन्यवाद तुमचे सर्वांचे शहापूर माझाशी बोलल्याबद्दल.